नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते साई प्रचितीमध्ये. मी आहे उज्ज्वला कुरकुटे रेवणकर. आज आपण एंजल ओरॅकल कार्ड्स डान्सिंग विथ एंजल्स ह्या डेकचं अनबॉक्सिंग करणार आहोत आणि एक मिनी कार्ड रीडिंग करणार आहोत. तर चला अनबॉक्सिंग सुरू करूया. हा डेक आहे मारूफ दारूवाला आणि फरझीन मिर्झा यांनी इंट्रोड्यूस केलेला हा डेक आहे डान्सिंग विथ द एंजल्स. हा डेक तुम्हाला अवेलेबल आहे ॲमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर. ह्या दोन्हीही शॉपिंग पोर्टलवर हा डेक सहज उपलब्ध आहे आणि याची फार फास्ट डिलिव्हरी आहे. कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन पण अवेलेबल आहे. हे पहा मित्रांनो, हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. हे माझ्या बाजूने ह्या कार्डचा आम्हाला आवडलेला डेक आणि फार मोस्ट अवेटेड डेक म्हणून मी याच्याकडे पाहत होते आणि हा डिसेंबरमध्ये हा आत्ता जस्ट लॉन्च झालेला आहे. तर माझी इच्छा आहे की आपण हा डेक निश्चित पाहावा आणि आवडल्यास विकत घ्या. हे कार्ड बॉक्सिंगमध्ये हा डेक असा येतो. अतिशय अप्रतिम सुंदर अशी ही प्रिंट किंवा डिझाईन आहे. ग्लॉसी फिनिशिंग आहे याला. याच्यामध्ये 54 कार्ड्स डेक असं दिलेलं आहे. बॅक साईडला हे ज्यांचे कार्ड्स आहेत, ज्यांनी आपल्याला हे कार्ड ज्यांच्या इन्स्पिरेशनने हे आपल्याला कार्ड्स मिळालेले आहेत. मिसेस मारूफ दी दारूवाला इज अ रेकी मास्टर अँड अ सर्टिफाईड एंजल थेरपी प्रॅक्टिशनर, an angel card reader, past life regression therapist, dowsing therapist and आकाशिक रेकॉर्ड रीडर असं त्यांचं इंट्रोडक्शन आहे छोटंसं. मारूफ हेल्प्स पीपल विथ ॲक्युरेट कार्ड रीडिंग अँड टेक्स वर्कशॉप ऑन बेसिक एंजल थेरपी अँड एंजल कार्ड रीडिंग्स टू. आणि हे दुसऱ्या जे आहेत फरझीन यांचं इंट्रोडक्शन आहे. फरझीन इज माय नीस म्हणजे मारूफ दारूवाला यांचे असणार. अँड सर्टिफाईड एंजल थेरपी प्रॅक्टिशनर अँड एंजल कार्ड रीडर टू. शी हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल इन द क्रिएशन ऑफ धिस डान्सिंग विथ द एंजल ओरॅकल कार्ड. आणि इथे त्यांचा ईमेल ID दिलेला आहे. अतिशय सुंदर असा डेक आहे. हा डेक आपल्याला एका सेल्फ हेल्प बुकसोबत येतो. याच्यामध्ये मला बघूया आपण बुकमध्ये काय आहे. बुकमध्ये प्रत्येक कार्ड म्हणजे कोणते कार्ड्स आहे त्यांचा इंडेक्स आहे, त्याचे डिटेल्स आहेत आणि प्रत्येक कार्डचं फोटो विथ बेसिक रीडिंग आणि डिटेल्ड असं त्यांनी त्यांच्या बाजूने एक्सप्लेनेशन आपल्याला किंवा रीडिंग दिलेलं आहे. 54 कार्ड्स असं अल्फाबेटिकली याची ही सिरीज दिलेली आहे. ओके, हे फार अतिशय हेल्प होईल ज्यांना जे बेसिक किंवा ज्यांची सुरुवात आहे कार्ड रीडिंगमध्ये, किंवा आपण फर्स्ट टाईम हा डेक जेव्हा हँडल करतो तेव्हा आपण हे कार्ड अशा ह्या बुकची फार हेल्प होते. आता आपण कार्ड्स पाहूया. तर आपण पाहू शकतो हे कार्ड्स पण अतिशय सुंदर क्वालिटीचे आहेत. ग्लॉसी फिनिश दिलेला आहे आणि जसा हा आपला डेकचा कवर आहे त्याच सेम प्रिंटवर हे कार्ड डिझाईन केलेले आहेत. फार सुंदर चिरब्स आहेत याच्यामध्ये आणि वर्ल्डचं डिझाईन आहे. अतिशय सुंदर कार्ड्सची प्रिंट आहे. आता आपण एक एक कार्ड्स पाहूया याच्यामध्ये. लेट्स सी फर्स्ट कार्ड कोणतं आहे. ओके, हे आहे फर्स्ट कार्ड. स्पेंड मोर टाईम विथ युअर फॅमिली. मी फक्त तुम्हाला हे कार्ड्स आणि प्रत्येक कार्डचे बेसिक किंवा जे त्यांनी टायटल जे दिलेले आहे ते तुम्हाला वाचून दाखवते. अतिशय सुंदर फॅमिली पोर्ट्रेट इथे दिलेला आहे. ओके, कम्फर्ट झोन. तर मला आता हे कार्ड लक्षात येते की त्यांनी अल्फाबेटिकली अरेंज नाही केलेले आहेत, ते
कार्ड्स इव्हनलीच त्यांनी याच्यामध्ये ठेवले. सो डोंट वरी, आपण एक एक कार्ड बघू शकतो. वननेस, अतिशय सुंदर हे स्पिरिच्युअल सिम्बल्स आहेत विथ एंजलिक विंग्स वगैरे. खूप छान कार्ड आहे हे. दुसरं आहे रिलीज युअर इमोशन. ओके. गेम ऑफ स्नेक अँड लॅडर. स्नेक अँड लॅडरचं कार्ड आहे हे. वाव. प्रोटेक्शन. पुढचं कार्ड आहे मेजर शिफ्ट. काय सुंदर ही जी एंजलची प्रतिमा आहे फार सुंदर रेखाटलेली आहे आणि डायरेक्शन शो करत आहे आपल्याला. ओके. ल्युनर एनर्जीज. वाव. चिरप्स. फार सुंदर खूप सारे चिरप्स आहेत इथे. हार्ट्स, पिंक हार्ट्स आहेत. दुसरं आहे पॅरेंट्स. कॉझी. ऑब्सेशन. जसं नाव तसं पिक्चरमध्ये पोर्ट्रेट केलेलं आहे. वाव. हॅप्पी प्लेस. काय सुंदर जे प्लेसचं त्यांनी जे रेखाटलेले नॅचरल एन्व्हायरमेंट विथ ब्युटिफुल फ्लावर्स, डिफरंट व्हरायटीज ऑफ फ्लावर्स दिलेले आहेत. छान. आकाशिक रेकॉर्ड. हे पिक्चर इटसेल्फ म्हणजे आपल्याला नाव पण वाचायची ॲक्च्युली गरज नाही पडत. पिक्चर इटसेल्फ डिपिक्ट्स की काय आहे हे. असेन्शन. लॅक ऑफ कम्युनिकेशन. ओके. वाव. एंजल बॉक्स. येस. एंजल बॉक्स. फार अगदी सुंदर नाव दिलेलं आहे. वाव. क्रिएटिव्हिटी. लव इज इन द एअर. आणि त्यांनी त्यांच्या बुक्समध्ये पण जे पिक्चर्स किंवा पोर्ट्रेट्स जे काही घेतलं आहे ना त्याचं क्रेडिट त्यांनी दिलेलं आहे. आय एम नॉट मिस्टेकन. फोटोग्राफ सोर्सेसचं क्रेडिट त्यांनी हे दिलेलं आहे. सो ओके. चॅरिटीचं पण इतकं सुंदर पिक्चरायझेशन मी पहिल्यांदा पाहते. चॅरिटी हे आहे पास्ट लाईफ. ओके. त्याच्यातले सब्जेक्ट लाईन फार वेगळे आत्तापर्यंत जे मी कार्ड्स माझ्या हाताळण्यात आलेत किंवा माझ्या पाहण्यात आले त्यापेक्षा फार वेगळे आणि छान सब्जेक्ट्स किंवा कार्ड्स आहेत यात. हे आहे हायर स्टडीज. म्हणजे मॉडर्न प्लस एथनिक असा टच दिलेला आहे. गो विदिन मेडिटेशन. ओके. डिक्लटर युअर माइंड अँड हाऊस. हे आपण पाहू शकतो की घर आणि माइंड आणि त्याच्यामध्ये डिक्लटरिंगचं इतकं सुंदर पिक्टोरियल प्रेझेंटेशन वाखाणण्याजोगं आहे, नावाजण्याजोगं आहे. रिकरिंग सिच्युएशन्स. हे आहे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इंडिगो चाइल्ड. किती सुंदर चिरब आहे. ग्रॅटिट्यूड. सोल पर्पज. हीलिंग एनर्जीज ऑफ युनिकॉर्न. लॅक ऑफ क्लॅरिटी. सिच्युएशन अतिशय सुंदर दिलेली आहे याच्यात. लाईट वर्कर. मला ही जे लाईट वर्कर लेडी आहे तिचं पिक्चरायझेशन फार आवडलेलं आहे. किती लाघवी, सुंदर आणि सटल्ड नेचर किंवा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व असलेली ही आणि पर्पल, सौम्य पर्पल प्रकाशामध्ये ती आहे. अगेन डिवाइन टायमिंग.
हे जे टायमिंगचं पिक्चरायझेशन आहे ते तर खरंच अप्रतिमच आहे. मी याच्यात ऑब्झर्व केलं की फार सुंदर लेडीजचंच पिक्चरायझेशन आहे. खूप सुंदर सुंदर स्त्रीमधल्या क्वालिटीज वगैरे याच्यामध्ये दाखवल्या आहेत. हाय सोल. ओके. अरे अच्छा. हे ॲक्च्युली हा जो मेन आपला कार्डचा सेटचा बॅकग्राऊंड आहे, मेन प्रिंट आहे तीच, ते मेन कार्ड एंजल विथ डान्सिंग विथ द एंजल्स. ओके. आणि मी नोटीस केलं की इथे ना गोल्डन एंजलिक विंग्स आहेत. हे हां, अगदी ह्या गोल्डन याच्यामध्ये पण बारीक याच्यामध्ये सुंदर हायलाईट केलेले आहेत. प्लस इथे फ्रेम असं आहे, कॉर्ड्स ऑफ अटॅचमेंट, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर सुंदर छान बारीक काम केलेले आहे कार्ड्स डिझाईन करताना. अबंडन्स, एक गोल्डन, लॉट्स ऑफ गोल्डन कलर, पर्पल, पिंक आणि गोल्डन कॉइन्स. अबंडन्स. आर्चएंजल रफायल, वा ग्रीन कलर, हिलिंगचा कलर आहे ग्रीन कलर. रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. ट्रॅव्हल. वाव. इथे हे नोट करण्याजोगं, जसं मी सांगितलं की मॉडर्न प्लस एथनिक असा हा टच दिलेला आहे. त्यामुळे किती छान की एरोप्लेनचे काय म्हणणार विंग्स किंवा जो शेवटचं टोक असतं ते आकाशामध्ये एरोप्लेन फिरते. थर्ड आय चक्र, फक्त थर्ड आय असं आहे हे कार्ड. टीचर अँड मेंटर. ओके. पुढचं आहे दी पॉवर ऑफ प्रेयर्स. ओके. वाव, काय सुंदर पिंक कलर आहे. ट्विन फ्लेम. दोन नाही, मोर दॅन टू ॲक्च्युली इथे बर्ड्स आहेत. ट्विन फ्लेमचं फार सुंदर कॉन्सेप्ट किंवा पिक्चर इथे दिलेलं आहे. वाव. अनलर्न. ओके. इथे अल्फाबेट्स आहेत, बुक्स आहेत, एंजल, सो क्यूट स्वीट लिटिल एंजल्स आहेत. अँड लुक ॲट हर द वे शी इज लुकिंग ॲट द बुक्स. अगेन इथे एंजलिक विंग्स आहेत. ट्रान्सेंड विथ एंजलाइट्स. ओके. क्रिस्टल, एंजलाइट क्रिस्टल. वाव, काय सुंदर काम आहे. कार्ड आहे हे कनेक्टिंग विथ द एंजल्स. आणि मी नोट करते इथे एंजल्सच्या कनेक्टिव्हिटीचे जे काही सिम्बॉलिक आहेत, गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत, काही म्हणू शकता, ते सगळं त्यांनी इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न केलेला आहे. इथे वेगवेगळ्या रंगाचे सुंदर सुंदर बटरफ्लाईज आहेत, परत हे फेदर्स आहेत आणि कॉईन्स आहेत. आणि इथे नंबर्स आहेत, रिपीटेड जे नंबर्स, एंजलिक नंबर्स आपल्या 111, 222, 444. खूप छान, मस्त. म्हणजे एंजल कनेक्टिंग विथ द एंजल्सचे सगळे साईन्स आपल्याला ह्या कार्ड्स थ्रू लक्षात येतात. सबलाईम फेथ. ओके. मी अगदी वेगळे आणि युनिक असे काहीतरी टायटल्स आणि कार्ड्स याच्यात पाहिलेत. अल्टरनेटिव्ह मेडिसिन. ओके. मी पाहते इथे ह्याच्यामध्ये त्यांनी इथे काही क्रिस्टल्स ठेवलेले आहेत, परत इथे प्लांट्स आहेत, आणि इथे काही ना रेकी किंवा हिलिंगचे जे काही इतर हिलिंग टेक्निकचे सिम्बल्स पण आहेत. अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणजे तुमच्या मेडिसिनसोबत तर सपोर्ट घेऊ शकतो. पण हे द एंजल्स इटसेल्फ इज देअर. आर्चएंजल युरियल यांचं कार्ड आहे हे. वाह. एंजल, आर्चएंजल मेटाट्रॉन, अगेन अनदर एंजल. फॉरगिवनेसचं कार्ड आहे हे. शिल्डिंग अँड प्रोटेक्शन. आर्चएंजल मायकल वाटतोय मला. विंग हे स्वॉर्ड आहे याच्यामध्ये, आणि त्याचं जे पूर्ण इमेज ती मला आर्चएंजल मायकलची वाटते. आणि अगेन इथे
खूप सुंदर, मला माहिती नाही कुठला सिम्बल आहे, पण अगेन ह्याच्यामध्ये ग्लोबमध्ये छोटासा एक छान सिम्बल आहे. लेझी अँड लेड बॅक. ओके, लास्ट कार्ड. स्टे कनेक्टेड टू युअर इनर चाइल्ड. आपण आता सर्व 54 कार्ड्स यातले पाहिलेले आहेत. आता मी एक मिनी कार्ड रीडिंग करणार आहे. तर त्यामध्ये एकच कार्ड काढणार आहे. आपण 3 कार्ड्स काढूया आणि तुम्हाला जो कार्ड किंवा जो कार्ड पाहिल तर नाहीच आहे, जो कार्ड तुम्हाला इंट्युटिव्हली फील होईल तो कार्ड तुम्ही चूज करू शकता. हे एक जनरल रीडिंग असणार आहे. तुम्हाला रिलेट झालं तर छानच, नाही रिलेट झालं तर काही हरकत नाही. पहिल्यांदा हा कार्ड आता शफल करते, त्यामुळे मी जरा थोडा जास्तीचा वेळ घेते. हे फर्स्ट कार्ड काढलं. आता दुसरं कार्ड काढूया. सेकंड कार्ड असणार आहे हे, आणि लेट्स गो फॉर थर्ड कार्ड. तर तुम्ही इंट्युटिव्हली ह्यापैकी कोणतंही एक कार्ड चूज करू शकता. तुम्हाला वाटलं तर 2 कार्ड चूज करू शकता. लेट्स सी. तुम्हाला रेफरन्ससाठी मी हा क्लिअर कॉर्ड्स ठेवत आहे. हा ग्रीन, जेड आणि पिंक रोज कॉर्ड्स. तर तुम्हाला हेल्प होईल हा जर कार्ड चूज करायला. तुम्ही एक थोडा वेळ डोळे मिटून शांतपणे इंट्युटिव्हली विचार न करता हे कार्ड चूज केलं. लेट्स गो अहेड विथ द फर्स्ट कार्ड. ज्यांनी फर्स्ट कार्ड रीड केलं, ही जनरल रीडिंग असणार आहे. इंट्युशन, थर्ड आय चक्रम. तर इथे मेसेज आहे, एंजल वॉन्ट्स यू टू स्टार्ट मेडिटेटिव्ह प्रॅक्टिसेस टू ॲक्टिवेट युअर थर्ड आय. क्लिअर विजन्स, इंट्युशन्स अँड एंजलिक कम्युनिकेशन अवेट. म्हणजे मला असं इथे एंजलिक मेसेज असा वाटतोय की एंजल्स तुम्हाला सांगतायत की तुम्ही तुमच्या इंट्युशनवर काम करा. तुमचे विजन पॉवर, क्रिस्टल क्लिअर विजन किंवा विजन पॉवरवर तुम्ही काम करा. त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेटिव्ह प्रॅक्टिसेस तुम्ही स्टार्ट करू शकता. तुमचे हा जो फेज आहे आत्ता सध्याचा, तो तुमचे इंट्युशन पॉवर डेव्हलप होण्याची फेज असेल. हे आपण आता सेकंड कार्ड बघूया. ज्यांनी सेकंड कार्ड चूज केलं आहे त्यांच्यासाठी हे कार्ड रीडिंग आहे. हे कार्ड आहे ल्युनर एनर्जीज. ॲक्च्युली चंद्राच्या कला जसजशा बदलतात तसं मनाचे इफेक्ट किंवा मनाचे मूड स्विंग्स म्हणा किंवा मनाच्या कलाही बदलतात. तसंच हे पण हे टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. एंजल आहे आणि अगदी डान्सिंग, जसं कार्डचं नाव आहे डान्सिंग एंजल आहे हा. आणि ह्या चंद्राच्या वेगवेगळ्या कला आहेत. आता टॉप ऑफ द वर्ल्ड आहे की टॉप ऑफ द चंद्र, मून. एंजल वॉन्ट यू टू अंडरस्टँड दॅट ॲज द मून फेज वॅक्स अँड वेन. म्हणजे जसं चंद्राच्या कला होतात तसतशा देअर एनर्जीज प्ले अँड इम्पॅक्टिंग रोल इन आवर लाईफ्स. म्हणजे ॲक्च्युली ज्यांचे वॉटर साईन आहे स्पेशली त्यांना चंद्रांच्या कलांचा जो इफेक्ट आहे, अमावस्या पौर्णिमा जसा चंद्र वाढत जातो किंवा जसं चंद्राची गती चंद्राचा छोटा होत जातो अमावस्येकडे, तसं त्यांच्या मनाच्या रंग वेगवेगळे होऊन जातात किंवा मूड स्विंग्स होतात त्याप्रमाणे.
हे कार्ड चूज केलेलं आहे त्यांनी, म्हणजे जस्ट बी अवेअर की तुमच्या मनाचे मूड स्विंग्स आणि चंद्राच्या कला कशा आहे, आणि जर आपण कॉन्शियसली त्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला स्वतःला हँडल करायला फार मदत होऊन जाते. आता त्यांनी हा ज्यांनी थर्ड कार्ड चूज केलं आहे त्यांना पास्ट लाईफ फार वेगळं कार्ड आलेलं आहे. आता इथे शिप दिसते, बट शिप इज सेलिंग इन टू, हे वॉटर नाही आहे ॲक्च्युली, हे पाणी आहे की ढगांची लाट आहे माहिती नाही. खूप सुंदर रंगीत छोटे छोटे पक्षीज इथे उडताना दिसत आहेत आणि खूप छान अशी एंजल हायलाईट करते आहे की ह्या सिच्युएशनमध्ये मार्गक्रमण करायला, असं मला इथे दिसते. आता पक्षी उडत आहेत म्हणजे डेफिनेटली हा आकाशाचीच लाट आहे जिथे आकाशिक रेकॉर्ड्समध्ये सगळं नोट असतं तिथे. रिलेशनशिप इन दिस लाईफ आर कार्मिक अँड कॅरीड ओव्हर फ्रॉम पास्ट लाईफ. एंजल वॉन्ट्स यू टू गो थ्रू देम ग्रेसफुली. ओके, असं हे जे थर्ड कार्ड ज्यांनी चूज केलं असेल त्यांच्या लाईफमध्ये आता सध्या रोलर कोस्टर राईड आपण म्हणू शकतो तसं, किंवा टेस्टिंग फेज एक चालू आहे की व्हाय दिस टू मी, जे घडतं आहे की माझ्यासोबतच हे का होतं आहे, की ही व्यक्ती अशी का वागते, मी असं डिसाईड केलं तर त्याप्रमाणे होत नाही आहे, म्हणजे हवे तसे रिझल्ट किंवा आपल्याला हवे तसे घडत नाही. पण ते जी सिच्युएशन आहे त्या रोलर कोस्टर राईडला किंवा रिलेशनशिपला त्याला पनिशमेंट घेऊ नका, आणि जे काय घडत आहे ते आपलाच कार्मिक बॅगेज आहे, आपण जे आता घेऊन आलेलो आहे आपल्या पास्ट लाईफमधनं. आणि एंजल्स फक्त तुम्हाला सांगतायत की पीसफुली घ्या सिच्युएशन, आपण पेनमधून न घेता अंडरस्टँडिंगमधून जर घेतली, कॉन्शियसली अंडरस्टँड करून घेतली की ठीक आहे चला हाही वेळ निघून जाईल, ह्यातनंही मी तरेल तर फार मदत होईल, हे ते एंजल्स आपल्याला इथे गाईड करतात. गाईज मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा डेक कसा वाटला ते मला नक्की कळवा. मला तर फार अतिशय सुंदर, अमेझिंग, म्हणजे हा इतके छान आणि वेगळे मेसेजेस आहेत की जेव्हा मला कळलं की हा डेक येणार आहे, मी याची फार आतुरतेने वाट पाहत होते. जसं ॲमेझॉनवर हा डेक अवेलेबल झाला तेव्हा मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला हा डेक आणि मला काही 2 ते 3 दिवसातच मिळालेला आहे. पण हा डेक फ्लिपकार्टवरही अवेलेबल आहे, कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन देखील आहे आपल्याला. आणि आवर्जून जर तुम्हाला आवडला तर नक्की घ्या. मी पुन्हा एकदा सांगते, हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, हे फक्त मला आवडला आणि म्हणून मी, आणि मेसेजेस या कार्डचे मला फार वाटले जेव्हा कळलं की हा असा डेक मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होत आहे. तर मी फार वाट पाहत होते ह्या डेकची, म्हणून मी हा फर्स्ट अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे माझा ह्या कार्डचा. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे कोणताही व्हिडिओ आवडला असेल किंवा मी जे आणखीन काही व्हिडिओज बनवावे किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये काय मी आणखीन इन्कॉर्पोरेट करू शकते, लँग्वेज आहे, विषय आहे कार्ड रिडिंगचा, किंवा तुम्हाला जे काही सजेशन वाटले प्लीज गाईड मला तुम्ही सांगू शकता की आम्हाला ह्या विषयावर किंवा इथे आणखीन आम्हाला वाटतं की आणखीन तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता वगैरे, तर प्लीज सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. आणि व्हिडिओज आवडले तर नक्की फॉरवर्ड करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला. थँक्यू सो मच. ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव. टेक केअर.